विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाणा ध्याने, मग सुखा काय उणे झाले सोयी रे त्रिभुवनी. देवकराधणी देवकराधणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी, मग सुखा काय उणे झाले सोयी रे त्रिभुवनी. लक्ष लावा रे चरणी लक्ष लावा रे चरणी, म्हणे नाम याची जनी, मग सुखा काय उणे झाले सोयी रे त्रिभुवनी. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडलिकाय दातो मुलीन्द्रं, समागत्य तिष्ठं आनन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा या दयाळा, करुणाकरा या दयाळा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, ओ तुमचा अनुग्रह लादलो. करुणाकरा या दयाळा, करुणाकरा या दयाळा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, हो तुमचा अनुग्रह लादलो. पवन झालो चराचरी, पवन झालो चराचरी, पवन झालो चराचरी,
लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबातप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आणि सप्ताहाच्या नियोजनामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडं आली खरोखर माझं परम भाग्य समजते. पुढं कोणी पाहिलं कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कीर्तनकार महाराजांचा पहिला दिवस दुसरा दिवस आणि माझ्या वाटेला आलेला तिसरा दिवस आनंदाची गोष्ट आहे. गेल्याच्या नंतर करतील का नाही माहीत नाही पण आहे तोपर्यंत तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. विठ्ठल 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 कुंडले कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामदास भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. हॅलो. आपल्या सप्ताहाला किती वर्ष झाले महाराज? 35 वर्ष पूर्ण झाले आणि 36व्या वर्षामध्ये पदार्पण आहे. 12-36 म्हणजे तिसरं तप चालू झालं आपलं. चांगला जरी विचार केला तर ह्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. चांगला जर विचार केला त्या श्रीकृष्ण भगवंताने उचलला बरं का. गोवर्धन पर्वत उचलला पण श्रीकृष्ण भगवंताने काय केलं? फक्त करंगळी लावली का नाही? फक्त करंगळी लावली आणि अख्खा गोवर्धन पर्वत आहे ना तो गोवर्धन पर्वत उचलला. राजाभाऊ चांगला जर विचार केला जो गोवर्धन पर्वत उचलणारा होता ना इह लोकाची यात्रा संपवली. पण राजाभाऊ चांगला जर विचार केला ना तर बाकीचे जे सवंगडी होते ना त्यांनी मात्र एक तीळवर सुद्धा काय केलं नाही. तो गोवर्धन पर्वत खाली येऊ दिला नाही. सर्वांसाठी आपण सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा. चांगला जर विचार केला तुकोबराय म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन अरे हेची आम्हा करणे काम पण बीज वाढवावे नाम. एवढा 8 तास कशासाठी आहे हो? आपण सर्वजण शेतकरी आहोत का नाही? सर्वजण शेतकरी आहोत. आपल्या शेतामध्ये जर आपण 5 किलो ज्वारी पेरली बरं 5 किलो ज्वारी पेरली तर किती यायला पाहिजे? किती यायला पाहिजे? जातीवंत शेतकरी आहोत आपण ना. 5 किलो जर पेरली तर कमीत कमी 5 पोते व्हायला पाहिजे. आपल्या सप्ताहाला तिसऱ्या तपामध्ये काय झालं आहे? तिसऱ्या तपामध्ये आपण पदार्पण केलं आहे. जसं त्या शेतामध्ये 5 किलो ज्वारी जर पेरली तर 5 पोते व्हायला पाहिजे का नाही? मग ह्या शेतामध्ये सावता महाराजांनी सांगितलं आमची माळियाची जाती आमची माळियाची जात 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 शेतला उभा
बागायत शेत लावू बागायत आमाती मोठ नाडा आमाती मोठ नाडा शेत लावू बागायत शेत लावू बागायत आम्हाची मोठ नाडा आम्हाची मोठ नाडा. आणि त्या मोठनाडाने काय करायचे महाराज, ही जमीन आहे ना, ह्याच्यामध्ये शांती शेवंती फुलली आणि प्रेमे जाई जुई व्याली, ते शेती सोडून द्या. कबीर महाराज सांगतात, आवटा हात का मानव दे अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. कोणाला सांगितलं हे, कोणाला सांगितलं? तुम्हाला मला सांगितलं राजा हो. तुम्हाला मला जो सुंदर असा नरदेव दिला ना, कबीर महाराज म्हणतात काय केलं आपण, आऊट आहात का, अरे मानव देह अल्लाने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया, अरे नाहाग जमाना खोया. राजा हो, कोण 5 गेले, कोणाचे 50 गेले, कोणी आले तसे भेंडे कात्रीत गेले. साधू संत म्हणतात त्यांचा नका विचार करू. तुकोबराय म्हणतात, आजा मेला पंजा मेला बाप मस नाणेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी बयाले मोठे, पंढरी वाचोणी तुझा ठाव नाही कोठे. साधू संत म्हणतात, अरे तुम्हाला ह्या जन्म मरणाच्या राडगाडग्यातून सुटायचं आहे ना. तुकोबराय म्हणतात, अरे आजा होता आजाही मेला पंजाही मेला बापही मसना गेला, अरे देखत देखत नातू पंतो तोही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, अरे पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. ते असे म्हटले नाही, देहू वाचोनी म्हटले का, तुळजापूर वाचोनी गाणगापूर वाचोनी. ते म्हणतात पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. माझ्या जनाबाईचा जर विचार केला, आजची अभंग करते आहे माझी जनाबाई, तुमच्या मनामध्ये एक शंका येईल का, होताई तुम्ही एक लेडीज आहात म्हणून हा अभंग घेतला का. पहा बरं, माऊली आपल्या हाकेच्या अंतरावर आहे. माऊलीने असा नाही विचार करा. माझे माऊली म्हणतात, सर्व घटी राम देहा देही एक, 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 प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आपल्या मनातल्या शंकेचं पहिलं काय करूया, निरसन करूया. माऊली म्हणतात, ह्या स्त्रिया आहेत आणि हे पुरुष आहेत का हो? आपल्या व्यावहारिकदृष्ट्या जर पाहिलं तर ह्या स्त्रिया आहात आणि हे पुरुष आहात. पण पारमार्थिक सत्तेमध्ये जर पाहिलं, जगाची माऊली आहे ना, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, तेने निगमवल्ली प्रगट केली. माझे माऊली सांगतात, इथं स्त्रीही नाही आणि इथं पुरुषही नाही, सर्वागटी राम देहादेही. एक का दोन? आणि जर 2 म्हटले तर यांच्यामध्ये आत्मी पाहिजे होती आणि तुमच्यामध्ये आत्मा पाहिजे होतं. माझे माऊली म्हणतात, सर्वागटी राम, अरे देहादेही एक, आणि सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. चांगला जर विचार केला, जेवढे अनेक बुद्धीचे अनेक तरंग, क्षणोक्षणा पालटे रंग, धरो जाता संग तव तो होय बाधक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. चांगला जर विचार केला, आपल्या घरामधले बादल्या घेतल्या, हंडे घेतले, माठ घेतले, कळशा घेतल्या आणि चंद्राचा प्रकाश पडला, आपण 5-50 भांडी अंगणामध्ये भरून ठेवली. पहा बरं उदाहरण, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जेवढे भांडे आहेत आपल्या घरामध्ये तेवढ्या भांड्यामध्ये आपण काय केलं, पाणी भरलं आणि ते पाणी अंगणामध्ये जिथं सूर्यप्रकाश पडतो आहे ना, चंद्रप्रकाश पडतो आहे ना, तिथं ठेवलं. वरती जर पाहिलं तर किती आहे हो, वरती पाहिलं तर 1 आहे आणि घटाघटात पाहिलं तर, भांड्यांमध्ये पाहिलं तर सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. अरे जेवढे प्रकाश भांडे मांडाल ना, तेवढ्या भांड्यांमध्ये एकच प्रकाश आहे, पण खाली पाहून जमणार नाही. कुठं पाहायला लागल? ते म्हणतात, येणारा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया.
तुम्हाला मला पाहायला सांगितलं मृदुंगमणी. कुठं कुठं पाहायला सांगितलं? कुठं पाहायला सांगितलं? कुठं पाहायला सांगितलं? आतमध्ये पाहायला सांगितलं. पण आतमध्ये पाहतो का आपण? नाही पाहत. ते म्हणतात ये नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. आतमध्ये पाहायला सांगितलं पण आतमध्ये पाहत नाही. एक उदाहरण जर पाहिलं, रामकृष्ण परमहंस नामस्मरण करण्यासाठी बसले. नामस्मरण करायला बसल्याच्या नंतर त्यांच्या आसपास काही शिष्यगण बसले होते. नामस्मरण चालू होतं आणि नामस्मरण चालू असताना जसं मी सांगितलं, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. त्यांनी पाहिलं माशाचं मोहोळ उठलं, आगीमोळ. आणि आगीमोळ उठल्याच्या नंतर रामकृष्ण परमहंसाकडे येत होतं. आता पाहिलं बाकीच्यांनी, डोळे जे नामस्मरण करत बसले होते ना, एकाने पाहिलं, एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, सगळ्यांना उठवलं. सगळे काय करायला लागले? पळायला लागले. कुठं? बाहेर पळायला लागले. आणि यांना कळालं थोडीशी उसता सांगेल हित गुज मात, बैसोणी एकांत सुख गोष्टी. त्या भगवंताबरोबर सुखाचा संवाद चालू होता. आणि कळालं रामकृष्ण परमहंसाला. रामकृष्ण परमहंस पण पळाले. बरं, ते पण पळाले. पण कुठं पळाले? आतमध्ये पळाले, आतमध्ये. आणि तुम्हाला मला कुठं पळायचं आहे? जोपर्यंत बाहेर पळून मेळ बसणार नाही, बाहेर पाहून मेळ बसणार नाही. तर साधू संत म्हणतात, तुकोबरायांचा जर विचार केला म्हणजे तुकोबराय म्हणतात, ये आपुला तो एक देव करोणी घावा, अरे तेने विन जीवा सुख नोये, येरती माईक दुःखाची जनती, अरे नाही आदी अंती अवसान. तुम्हाला अवसान कधी आहे हो? जोपर्यंत चांगला विचार करा. चरवली गावामध्ये 35-36 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. ही तुमची काय पद्धत आहे? पेटी मास्तर तरुणांना शाळेत घालतात का म्हाताऱ्यांना? कोणाला? बोला की. हा संवाद आहे. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. कशासाठी करायचा आहे? कळावया वर्म हात पायाचा स्वधर्म, करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. तरुणांना शाळेत घालतात का म्हाताऱ्यांना? म्हणे गवते ताई तुम्ही काय लय लांबून आल्या का हो? अहो छोट्या मुलांना शाळेत घालतात, म्हणजे थोडक्यात तरुणांना घालतात. चांगला जर विचार केला, 2024 साल चालू आहे, लग्न तरुणांची करावी का म्हाताऱ्यांची? लग्नाला कसं पाहिजे महाराज? तरुण पाहिजे. शाळेमध्ये तरुण पाहिजे. परमार्थामध्ये तुकोबराय सांगतात बरं का, तरणा भाग्यवंता, तरणा भाग्यवंता, तरणा भाग्यवंता, तरणा भाग्यवंता. नटे हरे कीर्तनात, नटे हरे कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. येथे असे देव उभा, येथे असे देव उभा, येथे असे देव उभा, येथे असे देव उभा. जैसी समचरणाची शोभा, 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 जैसी समचरणाची शोभा. काय सांगितलं? तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. का नटतात? तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. आता तुम्ही जशा उड्या माराल तसं ह्या बाबांना म्हटलं मारा उड्या, तर येतील का मारता? येईल का मारता? नाही. वारीच्या वाटाने जर पाहिलं आपण तर तरुण म्हणणं जसं नाचत तसं 60-70 वर्षाच्या नंतर नाचतात का हो? माझ्या पदरचं मी काहीच सांगणार नाही, तुकोबरायांचं प्रमाण घेऊन बोलणार. तुकोबराय म्हणतात, तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा. आजची अभंग करते आहेत जणाबाई. माझे जणाबाई सांगतात, जर जणाबाईचा जर विचार केला ना
तर 14 माणसाचं कुटुंब सांभाळावं माझ्या जनाबाईने. लहानसं वय, आई वडिलांबरोबर पंढरपूरला गेले. नामदेव महाराज वर्णन करतात बरं, सर्व सर्व साधू संत वर्णन करतात. माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे. सगळ्यांचं माहेर जर विचारलं तर पंढरपूर आहे. आणि त्या छोट्याशा माझ्या जनाबाईला असं वाटलं की चला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊया, जाऊया आपण आई वडिलांबरोबर. गेल्याच्या नंतर तिथं गेले आणि काय सांगावं मंडळी, त्या पांडुरंग परमात्म्याला पाहिलं. पांडुरंग परमात्म्याला पाहिलं. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. किंवा देखिला डोळा बैसला म्हणी, अरे तोची वदनी उच्चारी. लहानशा वयामध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्याच्या नंतर कुठेतरी मनामध्ये एक लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. तशा पद्धतीने प्रकाश पडला आणि असं वाटलं आपल्या आई वडील आहेत ना, आई तीच आहे आणि वडीलही तेच आहेत. जे विटेवर उभे आहेत ना, माझं पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेब माझे आई वडील आहेत, माझे आई वडील आहेत. आणि जे खरे जन्म देणारे आई वडील होते ना, त्यांना दर्शन घेतलं आणि सांगितलं आई बाबा तुम्ही या बरं आता. राजाओ, काय परिस्थिती झाली असेल हो त्या आईची, काय परिस्थिती झाली असेल त्या वडिलांची. ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये त्या लेकराला वागवलं, लहानचं मोठं केलं. आणि लहानचं मोठं केल्याच्या नंतर चिमुकल्या पावनानं दुडदुड दुडदुड धावणारी माझी जनाबाई. आईला सांगितलं आई आता मी येत नसते तुमच्याबरोबर, तुम्ही जावा. काय वाटलं सण राजू आईच्या अंतकरणाला. अरे आपल्याला 2 दिवस जर कुठं गावाला जायचं म्हटलं ना, तर आपल्या मुलांना सांगून ठेवतो बाबा इथं ह्या डब्यामध्ये हे ठेवलं, ह्या कप्प्यामध्ये त्या कप्प्यामध्ये इथं खायला ठेवलं, तिथं खायला ठेवलं. एक वेळेस भांडी नाही घासली तरी चालन, कपडे नाही धुतली तरी चालन, पण राजा वेळेवर काय कर, जेवण कर. एक आई जर 2 दिवस गावाला जायचं म्हटलं ना, आपल्या मुलांना एवढा उपदेश करते, एवढ्या मुलींना उपदेश करते. आणि ते 8-10 वर्षाचं लेकरू माझी जनाबाई सांगते आई आता मी इथंच राहणार आहे. जो विटेवर उभा आहे ना तो माझा आई आणि माझा बाप आहे, मी आता तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. जड अंतकरणाने आईवडील रावळातनं बाहेर आले. पण आईचं अंतकरण आहे राजा, पाठीमागं ओळून 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 माझ्या जनाबाईची आई पाठीमागं पाहायची. माझ्या जनीचं कसं होईल, माझ्या जनाबाईचं कसं होईल. राजा चांगला जरी विचार केला, आईवडिलांना सोडून दिलं. 5-10 मिनटं झाले आणि नामदेवरायाचे वडील नामदेवराय मंदिरामध्ये आले. ती चिमुकली माझी जनाबाई आहे ना, पांडुरंग परमात्म्यासमोर अरे कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, अरे हृदयी प्रगटे रामरूप. तो पांडुरंग परमात्मा अंतकरणामध्ये राहिल्याच्या नंतर ज्ञानदेव म्हणे अरे व्यासाची आखुणा, अरे द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो पांडुरंग परमात्मा अंतकरणामध्ये कुठंतरी अंतकरणामध्ये साक्षात प्रगट झाला. नामदेवराय आले आणि नामदेवरायांनी पाहिलं, अगं बाळा चल माझ्याबरोबर. वडिलांनी एक हात धरला, नामदेवरायांनी एक हात धरला, जनाबाईला घरामध्ये आणला. घरामध्ये आल्याचं छोटं लेकरू पटकन कोण पाणी द्या, कोणाला चहा द्या, कोणाला जेवायला द्या, कोणाला वाडा, कुठं झाडून घ्या, कुठं कचरा भरा, जे काम पडन ते पटापट माझ्या जनाबाईने करावं. नामदेवरायांचं जे काम सांगेल, नामदेवराया पूजा करायला बसले ना, गंधगोळी उगळून द्यावी, कपडे आणून द्यावी, तुळशीचे हार आणून द्यावे, फुलं आणून द्यावी. नामदेवराला जे पाहिजे ते पट काढून द्यावं. दिवसामागून दिवस गेले राजा हो, दिवसामागून दिवस गेले. माझी जनाबाई लहानची थोडी मोठी होत गेली. पांडुरंगाच्या रावळामध्ये जावं, पांडुरंगाची भक्ती करावी. संध्याकाळी आल्याच्या नंतर 14 माणसांचं कुटुंब काय जे काम पडन ते काम माझ्या जनाबाईने करावं. आणि काम केल्याच्या नंतर 10 वाजले 11 वाजल्याच्या नंतर पृथ्वीवर थोडंसं अंग टाकावं, झोपावं. आणि झोपल्याच्या नंतर सकाळी परत 3 वाजता माझी जनाबाई उठायची आणि जातेवर बसायची. राजो जातेवर बसल्याच्या नंतर दमली थकली भागली, त्या पांडुरंग परमात्म्याला आवाज द्यावा माझ्या जनाबाईने, भगवंता अरे दळण दळायला बसले रे राजा, ये रे ये. माझ्या जनाबाई त्या पांडुरंग परमात्म्याला हाक मारायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत,
सुंदर माझे जाते ग फिरते भोवते ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला 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 ए रे बा विठ्ठला तू ए रे बा विठ्ठला ए रे बा विठ्ठला तू ए रे बा विठ्ठला ए रे बा विठ्ठला तू ए रे बा विठ्ठला ए रे बा विठ्ठला तू ए रे बा विठ्ठला देव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग देव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते ग लावून पाची बोटे ये रे बा विठ्ठला लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला लावून तिन्ही बोटे गे तू ये रे बा विठ्ठला लावून तिन्ही बोटे ग तू ये रे बा विठ्ठला पहा काय सांगितलं महाराज सुंदर माझे जाते ग फिरते बहुत पहा याच्यातला वाचा अर्थ जर पाहिला आणि लक्षात जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल चांगला विचार केला तर सुंदर माझे जाते ग पहा चांगला विचार करा महाराज तुम्ही 5 वर्षाचे होते का नाही किती गोंडस दिसत असेल का नाही तुमचं पण आता राहिलं का हो? आता राहिलं का माझं काहीच नाही बुवा मी सांगितलं तुला चांगला विचार केला तर माझी जनाबाई सांगते सुंदर माझे जाते ग फिरते बहुत हा जीव किती फिरून आला सांगू एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा हा जीव किती फिरून आला मला तुम्हाला जातं सांगायचं पहा जनाबाई सांगते सुंदर माझे जाते ग फिरते बहुत हा जीव किती फिरला एक एक योनी कोटी कोटी फेरा अरे मग लागे वारा मानवाचा हा हे जात एवढं फिरून आलं सुंदर माझे जाते ग फिरते बहुत अरे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग लावणी पाची बोटे रे तू ये रे बा विठ्ठला आता जीव आणि शिव जातं माहिती का नाही जात्याला किती पाळ्या 2 तुम्हाला नाही सांगता यायचं यांना किती पाळ्या जात्याला 2 एक खालची एक पाळी खालच्या पाळीला इकडे साईडला खुटा नाही 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 मधी तुम्ही वापरलंच नाही तर मध्ये मध्ये खालची जी पाळी आहे खालच्या पाळीला कुठं खुटा मध्ये मध्यभागी आणि वरच्या पाळीला कडाला एक असतं साईडला आहे का नाही जात्यावर दळलं यांनी तेव्हा यांना माहिती आहे माझी जनाबाई सांगते जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग लावणी पाची बोटे रे तू ये रे बा विठ्ठल माझ्या जनाबाईला जे जात सांगायचं आहे ना ते जाणून घ्या माझी जनाबाई सांगते जीव आहे ना जीव शिव दोन्ही तुमचे आतमध्ये लोखंडाचे एक तो ना यारी आणि एक खुंटा तो नाही सांगितलं माझ्या जनाबाईने ते फक्त दिसण्यासाठी सांगितलं माझी जनाबाई सांगते जीव शिव दोन्ही खुंटे ग आणि मग प्रपंचाचे नेटे लावणी पाची बोटे रे तू ये रे बा विठ्ठला आता पहा जात्यावर दळलेला आहे का नाही जात्यावर दळायला बसल्याच्या नंतर एका हाताने जातं ओढायचं आहे आणि एका हाताने काय करायचंय धान्य टाकायचे पहा चांगला विचार करा बरं का त्याच्यामध्ये धान्य टाकलं आता मला सांगा जे धान्य खुटा सोडला आलं लक्षात खुटा सोडला त्या दाण्याचं काय होणार आहे काय होणार आहे पीठ पीठ आणि खुट्याच्या जवळ राहिले त्याचं काय होणार आहे तसेच तो राहणार नीट पा खुटा सोडला काय होणार आहे पीठ आणि खुट्याला धरून जे दाणे आहेत त्यांचं पीठ होईल का होईल का नाही होऊ शकत नाही ज्या दाण्याने खुटा सोडला त्याचं पीठ झालं आणि ज्या दाण्याने खुटा धरला तो नीट आहे मला त्या जात्याचंही सांगायचं नाही त्या दाण्याचंही सांगायचं नाही माझी जनाबाई म्हणते जीव शिव दोन्ही खुंटे ग
ह्या जीवाचं आणि शिवाचं जातं जे चालतं आहे ना, समर्थ सद्गुरूच्या कृपेने कळालं म्हणून तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करते. जीव शिव आहे ना, ह्या जीवाने काय करायचं आहे, त्या भगवंताचं भजन करायचं आहे, त्या शिवाचं भजन करायचं आहे. आणि शिवाचं भजन साधू संत म्हणतात, शिव हळाहळे तापला आणि तो ह्या नामे शीतळ झाला. ज्या भगवंता शंकर भगवंताने ज्या भगवंताचं नामस्मरण केलं ना, त्या नामस्मरण केल्याच्या नंतर कितीही तापलेला माणूस असला ना तरी तो काय होतोय, शांत होतोय. याच्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, उकळतं तेल आहे, उकळतं तेल, आणि उकळत्या तेलामध्ये जर प्युअर चंदन आहे बरं, ते चंदन जर उकळतं तेल आहे आणि त्याच्यामध्ये त्या चंदनाचा एक थेंब जर टाकला तर काय होईल महाराज, थंड काय होईल, काय होईल. तू का म्हणे येथे अनुभव प्रमाण आणि शब्दाचे गौरव कामा नाही. उकळलेलं तेल आहे, त्याच्यामध्ये फक्त चंदनाचा एक टिपका जर टाकला तर उकळलेलं ते तेल आहे ते शांत होते. ते काय होते, शांत होते. ते म्हणतात शिव हळहळे तापला, अरे तो ह्या नामे शीतळ झाला. म्हणजे जनाबाई सांगता, अरे ते जाता आहे ना, ते 2 पळ्याचं जे जातं आहे ना ते फक्त तुम्हाला प्रतीक आहे, पण जे जातं इथं आहे ना, इथूनच जातं जनाबाई म्हणते समर्थ सद्गुरूच्या कृपेने, नामदेवरायाच्या कृपेने मला ते जातं कळालं. माझ्या जीवनाचा जरी विचार केला, माझ्या जीवनामध्ये सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबांसारखा महात्मा आला आणि ते जनाबाईचं जातं काय आहे ते मला थोडंसं कळालं. आणि ते कळाल्याच्या नंतर जसंच्या तसं तुमच्या समोर काय करते सांगण्याचा प्रयत्न करते. कोणी कीर्तनकार म्हणून अजिबात नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा, त्या जनाबाईने काय करावं, मग नामदेवरायाची कामं करावी आणि नामदेवरायाचं कामं करता करता भगवंताला हाक मारावी. आणि भगवंतालाही जनाबाईने हाक मारली. भगवंत तेव्हाही मदत करत होता आणि आजसुद्धा मदत करतो, यात तीळ मात्र शंका नाही. तुमचा काय अनुभव असेल मला माहीत नाही. माझ्या जीवनातलं उदाहरण जर पाहिलं तर साधू संत म्हणतात, पहा तू का म्हणे येथे अनुभव प्रमाण आणि शब्दाचे गौरव कामा नाही. जे अनुभव आलेत ना, हे व्यासपीठच अनुभवाचं आहे. आणि अनुभव आला ना, तो अनुभव फक्त काय करायचा आहे, तुमच्यासमोर सांगायचा आहे. मंडळी, अर्धा एकर सोयाबीन आहे. अर्धा एकर सोयाबीन काढायचं म्हटलं महिला मंडळ किती वेळ लागेल, किती दिवस लागतील, किती तास लागतील, बोला. तुम्ही शेतामध्ये काम करणार आहे म्हणून विचारते मी, पुण्यामध्ये नाही विचारत असं, आहे का नाही. अर्धा एकर शेत आहे, सोयाबीन काढायचे आपल्याला, किती दिवस लागतील. अहो तुम्हाला मला माझ्या शेतात न्यायचं ना, मी तुमच्या शेतात येणार नाही. लमसम सांगा, 2 दिवस लागेल, 1 दिवस लागेल, 8 तास लागतील, 10 तास लागतील, किती लागतील अंदाज पंच, हां 1 दिवस, आहे का नाही. पा समर्थ सद्गुरू जसं जनाबाईने हाक मारली ना, भगवंत वीड सोडली आणि जनाबाई बरोबर काय करायला लागला, दळायला लागला. माझ्या जीवनातलं उदाहरण सांगते तुम्हाला, माझ्या जीवनातलं उदाहरण सांगते. आम्ही 2 जण शेतीमध्ये काम करतो बरं का. आजसुद्धा शेतीमध्ये खुरपणे असेल, काढणे असेल, पेरणे असेल, दगडं गोळा करायची, शेतातलं गवत काढायचं, स्वतः काम करते. मला काही लाज नाही वाटत. चांगला विचार करा, आमचं अर्धा एकरचं शेत आहे आणि अर्धा एकरच्या शेतामध्ये सकाळी उठल्याच्या नंतर डबा बनवला, जेवायला घेतलं, पाण्याची बॉटल बिटल सगळं बरोबर घेतलं आणि शेतामध्ये आम्ही किती वाजता गेलो, 9 वाजता गेलो बरं का. 9 वाजता गेल्याच्या नंतर जे सुरुवात केली सोयाबीन काढायला, तर मला वाटतं 5:30 पावणे 6 झाले असेल दत्त भाऊ. सगळं सोयाबीन काढून वाहून एका ठिकाणी डीग घालून ठेवला. किती लोक होते कामाला शेतामध्ये, किंवा कोण होतं, 2च होते. जसं माझ्या जनाबाईने हाक मारली ना भगवंताला, भगवंता तुला यावंच लागेल रे, जिने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. आपण भगवंताचं नामस्मरण करतो ना, तो आज सुद्धा भगवंत तुमचं माझं काम करतो, यात तीळ मात्र शंका नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि माझी जनाबाई सांगते, अरे जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय करावं, जीवनामध्ये आल्याच्या नंतर जे आपले आई आहे ना आणि आपले वडील आहेत ना, त्यांचं काय करायचं आहे सांगू का, थोडंसं ध्यान करायचं. माझी जनाबाई म्हणते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल
विठ्ठला रुक्मिणी विठ्ठला रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठला रुक्मिणी विठ्ठला रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी तुम्ही अखंड अनाध्यानी तुम्ही अखंड अनाध्यानी मग सुखा काय उने मग सुखा काय उने तुम्ही अखंड अनाध्यानी तुम्ही अखंड अनाध्यानी तुम्ही अखंड अनाध्यानी मग सुखा काय उने मग सुखा काय उने विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी तुम्ही अखंड अनाध्यानी तुम्ही अखंड अनाध्यानी विठ्ठला रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी तुम्ही अखंड अनाध्यानी तुम्ही अखंड अनाध्यानी पहा माझी जनाबाई सांगते तुम्ही काय करा ध्यानात आणायचं येत ना तुम्हाला तर काय आणा विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्याने की तासभर अर्धा तास 2 तास 3 तास अजिबात नाही अखंड आणा ध्यानी सतत भगवंताचं नामस्मरण साधू संत म्हणतात पहा अखंड दया तुझी प्रीती मज दे तयांची संगती मग मी कमळापती तुझवा नाही कंटाळा पडोनी राहील ते ठाई उगाच संतांची पायी त्यांच्या चरणावर फक्त काय करायचं आहे पडून राहायचं आहे माझी जनाबाई सांगते विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी पा चांगला जरी विचार केला तर विठ्ठल आणि रुक्मिणीच का हो चांगला जरी विचार केला आपल्या हाकेच्या अंतरावर ज्ञानोबरायाचं अवतार कार्य झालं आणि अवतार कार्य झाल्याच्या नंतर माझे ज्ञानोबराया वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली हो वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली आईचा विचार जर केला वडिलांचा जरी विचार केला छोटी छोटी लेकरं होती ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान काका माझी मुक्ताबाई त्या आईचं अंतकरण आहे त्या वडिलांचं अंतकरण आहे आणि एक इच्छा व्यक्त केली माझ्या वडिलांची मुलांची मुंज व्हावी प्रत्येक आईवडिलांना वाटतो माझ्या मुलांची मुंज व्हावी आपण म्हणतो जावळ माझ्या मुलांची मुंज व्हावी पण जर प्रसंग पाहिला मला तिथपर्यंत जायचं नाही आहे तो कथाभाग सर्वांना माहिती आहे पण तिथं गेल्याच्या नंतर विचारलं काय करावं लागेल हो पण समर्थांनी न्याय दिला राजा हो काय न्याय दिला हो देहांत प्रायचित्त राजा हो चांगला विचार करा देहांत प्रायचित्त शब्द ऐकले कानावर आणि काळीज आहे ना धडधड उडायला लागलं विठ्ठलपंतांचं पाहिलं अरे न्याय मिळाला पण माझ्या मुलांची मुंज होणार आहे ह्या डोळ्याने पाहता येणार नाही आईचं अंतकरण घरी आले वडिलांचं अंतकरण घरी आले आणि आल्याच्या नंतर झोपडीला एक हात लावला घरामध्ये प्रवेश केला धाय मोकलून विठ्ठलपंत रडत होते राजा हो काय झालं आईने विचारलं अहो काय झालं स्वामी काय झालं त्यांनी सांगितलं अगं रुक्मिणी काय सांगू तुला न्याय मिळाला माझ्या मुलांची मुंज व्हावी ना मला न्याय मिळाला स्वामी सांगा काय न्याय मिळाला त्यांनी सांगितलं अगं रुक्मिणी देहांत प्रायचित्त घ्यायचंय वडिलांचं अंतकरण काय म्हटलं असेल राजा हो आईचं अंतकरण काय म्हटलं असेल कधी आत्ता लगेच विठ्ठलपंतांनी स्वतःला सावरलं राजा हो स्वतःला सावरलं पण आईचं अंतकरण आहे ना
तुकोबराय म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अरे ऐसी कळवळ्याची जाती आणि करीला भाविन प्रीती. काही हित नसतं आईवडिलांचं मुलांविषयी. पाहिलं फक्त डोळे भरून पाहावं. पाहिलं आईने विठ्ठलपंत मुलांना पाहिलं चौघांना आणि बाहेर निघाले. रुक्मिणी आईसाहेब गेल्या. मुक्ताबाईच्या चेहऱ्यावरून हात फिरला. राजा हो. सोपान काका पाहिलं, मुक्ताबाई, ज्ञानदादा पाहिला, माझा निवृत्तीदादा पाहिला. पाहिल्याच्या नंतर आईचं अंतकरण आहे ना झोपडीपर्यंत आली. परत एकदा वळून पाहिलं. माझे विठ्ठलपंत म्हणतात तुला म्हटलं होतं तू नको येऊ, पण पतिव्रता आहे ना, तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. राजा हो. आईचं अंतकरण जड अंतकरणाने दोघंजण आले. आल्याच्या नंतर माझ्या निवृत्तीदादाने सांगितलं अरे सोपान माझा ज्ञानदादा आहे ना. सकाळी उठल्याच्या नंतर जर माझ्या मुक्ताबाईने विचारलं आई कुठं गेली, बाबा कुठं गेले, तर काय सांगणार मी. कडकडून मिठी मारली आणि देहांत प्रायचित्त घेतलं. राजा हो. मला सांगायचा कथाभाग याच्यासाठी, जर आई आपलं हित व्हावं, आपलं हित व्हावं असं जर वाटत असेल, माझे साधू संत तुकोबराय म्हणतात ज्ञान देवे रचिला पाया अरे उभारिले देवालया. आज आपला एवढा डालडोम आहे ना, पण स्वतःचे आईवडील आहेत ना, स्वतःचे आईवडील पायामध्ये घातले. पायामध्ये तुकोबराय म्हणतात ज्ञान देवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. माझी जनाबाई सांगते अरे जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्या आईचं ध्यान करायचं आहे, त्या वडिलांचं ध्यान करायचं आहे. त्यांचंच का हो. अरे त्यांनी जर आज देहांत प्रायचित्त घेतलं नसतं तर तुम्हाला मला कीर्तन प्रवचन भजन करता आलं नसतं. त्याच्या अलीकडची गोष्ट जर पाहिली, साधू संत म्हणतात अरे काशी की कला जाती थी, मंदिर की मस्जिद बनती थी. राजा हो. एक शुभा नहीं होता तो सबकी सुनता होते. तुम्हाला मला कीर्तन प्रवचन मृदुंग वाजवता आला नसता. कृपा कोणाची आहे हो. जीवनामध्ये आल्याच्या नंतर एक जिजाबाईने एक शिवाजी महाराज घडवला. शिवाजी महाराज घडवला जिजाबाईने. चांगला जर विचार केला, तुम्हाला मला पण वाटतं हो शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, पण माझ्या घरात शेजारच्या घरात येऊ द्या. ऐका नाही. कबीर महाराज म्हणतात काशी की कला जाती थी, मंदिर की मस्जिद बनती थी. अरे एक शुभा नाही होता तर सबकी सुनता होती. तुम्हाला मला कीर्तन करता आलं नसतं. एका आईने एक शिवाजी महाराज दिला. कीर्तन प्रवचन चालू झाले. माझे ज्ञानराज, माझी योग्यांची माऊली, स्वतःच्या आईवडिलांना पायामध्ये जावं लागलं आणि मग तुम्हाला मला सुखी होता आलं, सुखी ठेवता आलं. चांगला जर विचार केला, माझी जनाबाई म्हणते म्हणूनच फक्त विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी. आणि त्यांचं जर ध्यान आपल्यामध्ये जर असेल, मग सुखा काय येऊ नये झाले स्वयी रे त्रिभुवन. माझे नाथबाबा म्हणतात अरे माझ्या जीवनामध्ये प्रसंग अनादिकालाचं तत्त्वज्ञान मिळालं आणि ते तत्त्वज्ञान मला मिळाल्याच्या नंतर मी सगळ्या त्रैलोक्यामध्ये कोणाला पाहायला लागलो, त्या भगवंताला पाहायला लागलो. अवघेची त्रैलोक्य. आनंदाची आता अवघे चित्रलोक, आनंदाची आता अवघे चित्र ओके, आनंदाचे आता अवघे चित्रलोक्य, आनंदाचे आता चन्नी जगन्नाथा चित्त ठेले, चन्नी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप
बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माझे नाथभाऊ म्हणतात मी पण त्या एकालाच पाहिलो माय जगन्नाथ. अरे बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी अरे एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभतसे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अरे अनाथांचा नाथ जनार्दन. त्या पांडुरंग परमात्म्याने सर्वांमध्ये एक पाहिला. तुमचा माझा जर विचार केला तर सर्वांमध्ये एक पाहता म्हणजे तुकोबराय म्हणतात सर्वा घट्टी विठ्ठल 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 विठ्ठल. माझे तुकोबराय म्हणतात विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला तो मी ज्ञान दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. म्हणजे पाहे तिकडे बाप माय पाहे तिकडे बाप माय पाहे तिकडे माझे बाप पाहे तिकडे बाप माय पाहे तिकडे बाप माय पाहे तिकडे बाप माय पाहे तिकडे बाप माय पाहे तिकडे बाप माय. विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई पाहे तिकडे बाप माय पाहे तिकडे बाप माय पाहे तिकडे बाप माय पाहे तिकडे बाप माय पाहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई पाहे तिकडे बाप माय 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 पाहे तिकडे बाप माय. विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई पाहे तिकडे बाप माय पाहे तिकडे बाप माय. विठ्ठल आहे रखुमाई देव कराग रिद्धीसी दिवा हे पाणी रिद्धीसी दिवा हे पाणी मग सुखा काय ऊने मग सुखा काय ऊने रिद्धीसी दिवा हे पाणी रिद्धीसी दिवा हे पाणी मग सुखा काय ऊने मग सुखा काय ऊने. झाले सोया रे त्रिभुवनी झाले सोया रे त्रिभुवनी मग सुखा काय ऊने मग सुखा काय ऊने. झाले सोया रे त्रिभुवनी झाले सोया रे त्रिभुवनी मग सुखा काय ऊने मग सुखा काय ऊने.
पादेव कराधनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी मग सुखा काय येऊणे झाले सोयी रे त्रिभुवन. एकदा मोठ्या प्रेमानं हाताने टाळी वाजवा आणि मुखाने ते भगवंताचं नामस्मरण. विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय 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 विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय 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 विठोबार खुमाई विठोबार जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई 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 विठोबार खुमाई. पादेव कराधनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी मग सुखा काय येऊणे झाले स्वयी रे त्रिभुवन. चांगला जरी विचार केला मंडळी करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी तव दुबळा अर्चितशे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकार आल की तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतीत कीर्तिवानो. जसं बोलता आलं तसं बोलण्याचं काय केलं आहे फक्त प्रयत्न केला. मी नेहमी सांगत असते कीर्तनामध्ये विठोबा रोखुमाई भजन झालं प्रत्येकाला काय करतात प्रत्येक महाराजांना काय करतात 2 मिनटं हार घालतात गळ्यामध्ये आहे का नाही. माझे प्रश्न 3 आहेत. काय आहे प्रश्न 3 आहेत पण उत्तर मात्र 1 आहे. हे अनेक रंगाची फुलं आहेत. पांढऱ्या रंगाची आहेत नारंगी रंगाची पिवळ्या रंगाची लाल रंगाची अनेक रंगाची फुलं एकत्र आली. महाराज काय होतं म्हणून धागा होता म्हणून. माझ्या समोर बसलेली ही फुलं कोण वस्तीवरून आलं कोण कुठून आलं कोण कुठून आलं काय होतं म्हणून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे म्हणून. चांगला विचार करा बरं का चांगला विचार करा. हार गळ्यामध्ये विठोबा रोखुमाई घातला माझा महात्मा सांगायचा गळ्यामध्ये हार घातला ना महाराजांच्या मानाच्या शिरा काय होतात टाट होतात. पण विठोबा रोखुमाई भजन झालं की हार याचं नाव काय आहे हार. 2 तास कीर्तन केलं महाराज हार. अनेक रंगाची फुलं एकत्र आली एकची धागा अरे नाना परी कपडे चोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एकची माती अरे नाना परी भिंती रांजण आणि सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एकची सोने नाना परी लेणे बाळी आणि बुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा खरे आणि रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. माझे प्रश्न 3 आहेत. हार बनवणारा श्रेष्ठ पहा बरं हार बनवणारा श्रेष्ठ घालणारा श्रेष्ठ का घालून घेणारा श्रेष्ठ. महिला मंडळ तुमचं काय मत आहे कोण श्रेष्ठ बोला पटकन आपल्याकडे वेळ नाही. कोण श्रेष्ठ कोण घालून घेणारा म्हणतात त्या. इकडं पुरुष मंडळ तुमचं काय मत आहे कोण श्रेष्ठ बनवणारा श्रेष्ठ. इकडचे टाळकरी तुमचं काय मत आहे बनवणारा. मी काय सांगितलं प्रश्न
तीन आहेत, उत्तर मात्र एक आहे. ज्याने हार बनवला त्याच्यामध्ये आत्माराम होता म्हणून बनवला का नव्हता म्हणून? काय सांगितलं मी? ज्याने हार बनवला आत्माराम होता म्हणून बनवला का नव्हता म्हणून? होता म्हणून बनवला. तुमचा प्रश्न संपला. तुमचं प्रश्नाचं उत्तर, ज्याने हार घातला त्याच्यामध्ये आत्माराम होता म्हणून घातला का नव्हता म्हणून? होता म्हणून घातला. तुमचा प्रश्न संपला. आता तुमचा, ज्याच्या गळ्यामध्ये हार घातला त्याच्यामध्ये आत्माराम आहे म्हणून घातला का नव्हता म्हणून? आहे म्हणून. प्रश्न तीन आहेत, उत्तर एक आहे. आपली सुरुवात इथून झाली. सर्वागटी राम देहादेही एक आणि सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. चाल म्हणणार आहे, चाल म्हणणार. लक्ष लावा रे चरणी, लक्ष लावा रे चरणी, लक्ष लावा रे चरणी, लक्ष लावा रे चरणी. म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी, नाम याची जनी. मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने. म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी, याची जनी. मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने. झाले सोय रे त्रिभुवनी, झाले सोय रे त्रिभुवनी, झाले सोय रे त्रिभुवनी, त्रिभुवनी. मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने. झाले सोय रे त्रिभुवनी, झाले सोय रे त्रिभुवनी, झाले सोय रे त्रिभुवनी, त्रिभुवनी. मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने, मग सुखा काय ऊने. पालक्ष लावा रे चरणी, म्हणे नाम याची जनी, मग सुखा काय उणे. झाले स्वयी रे त्रिभुवन. मंडळी करविली तैसी केली कटकट, वाकडे कानिट देव जाणे, साळुंकी मंजुळ बोलत शेवानी. परीश कविता धनी वेगळाची करू नका काही, संत संग धरा आणि पूर्वीचा तो दोहरा उगवेल. नाथबाबा सांगतात, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा. वैष्णवांचा माझी झालेली सेवा माझ्या हृदयचं सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदासबाबांच्या चरणी अर्पण करून
पेटी मास्तर असतील, मृदुंगमणी टाळकरी मंडळी छान साथ दिली. तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुडे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंग करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम 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 पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय